सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची देखील निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या अनुषंगानं काही माध्यमांमध्ये जय पवार यांच्या नावाची चर्चा त्या ठिकाणी आल्याचं आम्हालाही ऐकायला मिळालं, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही. जय पवार हे आत्ता सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कुठेही ते उमेदवार असणार नाहीत, हे अगदी स्पष्ट आहे. विशेषतः पुणे जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पक्षाचे हायकमांड जे आहे ते उमेदवारी निश्चित करतील, परंतु त्यामध्ये पक्ष संघटनेच्या करता काम करणारा तळागाळातला एखादा कार्यकर्ताच त्या ठिकाणी निवडला जाणार आहे. आणि ज्या पद्धतीनं जय पवार यांच्या नावाची चर्चा चाललेली आहे त्याच्यामध्ये काही तथ्य नसल्यामुळं अशा पद्धतीच्या बातम्या त्या ठिकाणी आल्यामुळं काही ठिकाणी संभ्रम निर्माण होतो. तर कृपया त्या बातमीमध्ये काही तथ्य नाही एवढंच या ठिकाणी सांगायचं. पुणे मतदारसंघाचा जो उल्लेख केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या ठिकाणी आपला दावा ठेवलेला आहे. मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये किती जागा मिळत आहेत, कारण 3 जागा मिळणार अशा पद्धतीचा एक क्लेम आपण ठेवलेला आहे. किती जागांसंदर्भात चर्चा झाली आणि कधीपर्यंत अंतिम निर्णय होईल? लवकरच या बाबतीतला अंतिम निर्णय होईल. शेवटी महायुतीमध्ये 3 महत्त्वाचे पक्ष आहेत आणि त्यामध्ये आपसात चर्चा होऊन याच्यामध्ये निश्चितपणे सन्मानजनक अशा पद्धतीचा तोडगा निघेल आणि तिघंजण मिळून एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरे जातील, जेणेकरून सर्वच्या सर्व जागा या महायुतीला जिंकण्याच्या करता त्या ठिकाणी सोपं जाईल. आणि राहिला प्रश्न पुणे जिल्ह्याच्या संदर्भातला, तर पुणे जिल्ह्यामध्ये देखील त्या ठिकाणी योग्य असा सक्षम उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी दिला जाईल. अर्थात ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडं येण्याच्या संदर्भामध्ये आमचा निश्चितपणे आग्रह आहे. आणि शेवटी नंबर्स पण महत्त्वाचे असतात आणि त्याचबरोबर त्या मतदारसंघ अगोदर कुणाकडे होता हे देखील त्याबरोबर त्या ठिकाणी महत्त्वाचं असतं. आणि तिन्ही पक्षाच्या ज्या वेळेला एकत्रितरित्या आम्ही निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षाचे काही ना काही कमी जास्त प्रमाणामध्ये मतदार असतात आणि ते सर्व मतदार देखील विचारात या निवडणुकीच्या वेळेला घ्यावे लागतात. तुम्ही आकडेवारीचा उल्लेख केला, रायगडमध्ये देखील असेल किंवा हिंगोली परभणीमध्ये देखील तुम्ही आकडा धरला आहे. त्या ठिकाणच्या आकडेवारीचे कसे परिणाम होतात ते तुमचे जे घटक पक्ष आहेत ते आकडेवारीत पुढे असल्याचे दिसते? एक लक्षात घेतलं पाहिजे की काही मतदारसंघामध्ये यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे ती जागा पूर्वीपासूनची त्या ठिकाणी होती आणि काही मतदारसंघामध्ये मतदाराच्या संख्येमध्ये थोडाफार त्या ठिकाणी संख्यात्मक फरक जरी असला तरी एकत्रितरित्या निवडणुकीला सामोरं जात असताना सर्वांनाच त्या ठिकाणी सांगोपांग विचार करून एकमेकांना सोबत घेऊन जाण्याच्या करता काही निर्णय त्या ठिकाणी कमी जास्ती घ्यावे लागणार आहेत.